तेजस हाऊसमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आपली आजची रेसिपी आहे फिश फ्राय. सो आपण बोलण्यात वेळ न वाया घालवता पटकन आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. आज आपल्याला फिश फ्राय करायचा आहे. फिश फ्राय करण्यासाठी मी इथे सुरमई मासा घेतला आहे. तो स्वच्छ 2 ते 3 पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे. तो धुवून झाल्यानंतर त्याला हळद व मीठ दोन्ही बाजूने चोळून घ्यायचं आहे. त्याला दोन्ही बाजूने हळद व मीठ चोळून झाल्यानंतर हे मासे आपल्याला 10 मिनटासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. 10 ते 15 मिनटासाठी. नंतर मी इथे त्या फिशला लावून घेण्यासाठी मसाला करून घेते. मी इथे कांदा व खोबरं भाजून घेतलं होतं. त्यात कोथिंबीर, अद्रक, लसूण, अर्धा चमचा काळा मसाला, थोडी हळद, 1 चमचा लाल तिखट, जिरे, मीठ, गरम मसाला हे सगळे इन्ग्रेडियंट्स आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहे. हे वाटत असताना त्यात आपल्याला पाणी घालायचं नाही. हे कोरडंच वाटण आपल्याला करून घ्यायचं आहे. हे वाटून झाल्यानंतर आपल्याला फिशला दोघी बाजूंनी हे वाटण लावून घ्यायचं आहे आणि हे लावल्यानंतर आपल्याला परत 10 मिनटासाठी फिश बाजूला ठेवून द्यायचं आहे. नंतर इथे आपल्याला फिश फ्राय करायचे म्हणून मी इथे रवा घेतला आहे 1 वाटी, अर्धी वाटी डाळीचं पीठ घेतलं आहे, कोथिंबीर घेतलं आहे, गरम मसाला, लाल तिखट, हळद आणि आपला काळा मसाला हे सगळे इन्ग्रेडियंट्स व्यवस्थित मिक्स करून घेतले. यात कोथिंबीर पण घातली होती मी आणि याच्यात एक फिशचा पीस ठेवायचा आणि त्याला कोटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि सगळ्या फिशला मी कोटिंग करून घेतल्यानंतर इथे गॅसवर तवा गरम करत ठेवला आहे. तव्यावर मी तेल घालून घेते. आपल्याला डीप फ्राय करायचं नाही आहे, आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे. फिशला कवर करण्यासाठी मी इथे त्याच्यावर प्लेट ठेवून घेतली आहे. 10 मिनटानंतर मी फिश पलटवून घेतला आहे. अतिशय खरपूस भाजला गेला होता. नंतर दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेण्यासाठी मी परत 2 पळी तेल त्यात ॲड केलं आहे आणि परत ती डिश त्यावर झाकून ठेवली. दोघी बाजूंनी व्यवस्थित फिश फ्राय झाल्यानंतर मी चमच्याच्या मदतीने तो फिश दाबून बघितला. अतिशय पटकन चमचामध्ये जात होता. फिश शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही, पटकन शिजतो. हे बघू शकता तुम्ही. मी चमच्याच्या मदतीने तुम्हाला दाबून दाखवतो. हे बघा, पटकन शिजला. 20 मिनटात आपलं फिश फ्राय झालं आहे. अशाच प्रकारे मी फिशचे दुसरे पीसेस पण फ्राय करून घेते. फ्राय केलेले फिश मी एका प्लेटमध्ये सर्व करून घेतले.